साई साई ही माती जणू बोलू लागली। साई साई ही माती जणू बोलू लागली। साई भजनची आली पालखी भांडुपवाली। साई साई ही माती जणू बोलू लागली। साई साई ही माती जणू बोलू लागली। नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, फायनली आपण ज्या दिवसाची वाट बघतो तो दिवस म्हणजे 23 डिसेंबर। अगदी भांडूपकर आतुरतेने वाट पाहत असतात त्या दिवसाची, आणि आपलं पूर्ण भांडूप आपलं साईमय होऊन जाते या दिवशी। आणि 23/12 ही तारीख सर्वांच्याच लक्षात राहते नेहमीच, कारण आपले साई भजन सांस्कृतिक मंडळाची पालखी भांडूप ते शिर्डी अशी प्रस्थान होत असते दरवर्षी। आणि या आधीचे पण 4-5 वर्षाच्या आधी आपले ब्लॉग आहेत, म्हणजे माझा जो यूट्यूब चॅनल आहे देवगडचा राजा, तर त्यावर तुम्हाला एक 4-5 वर्ष आधीचे, म्हणजे गेल्याच वर्षी आपलं 25वा रौप्य महोत्सवी वर्ष झालं, त्याचे पण सर्व आपले व्हिडिओ साई भजनचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत देवगडच्या राजावर, ते पण तुम्ही नक्की बघा। आणि आजचा पण पालखी सोहळा नक्की बघा, आणि ब्लॉग आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा। तर चला, मी आता निघालो आपला स्पेशल डे आणि स्पेशल ब्लॉग शूट करण्यासाठी, आपल्या साई भजनचा पालखी सोहळा। चला, या माझ्यासोबत कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये एंडपर्यंत, आणि ब्लॉग आवडत असेल, आणि हां, आपल्या साई भजन सांस्कृतिक मंडळाची एकदम म्हणजे ऑफिशियल स्पेशल गाणीसुद्धा रिलीज होणार आहेत आज। सो म्हणजे हा ब्लॉग थोडा लेटच येईल 1-2 दिवस, आणि मग तीच गाणी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पण ऐकायला मिळणार आहेत। तर चला, गाणी कशी वाटतात ते पण कमेंट करून आपल्या मंडळाला पण सांगा, आणि माझ्या पण चॅनलवरती कमेंट करून सांगा। चला, बोला ओम साईराम, ओम साईराम। तर मग सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया, आणि तिथून पुढे आतमध्ये साईबाबांच्या मंदिरात खिराडी कंपाऊंडमध्ये जाऊया। तर या बोला गणपती बाप्पा मोरया, आणि बाप्पाचं दर्शन घेऊन पालखीला सुरुवात करणार आहोत आपण आज। साई बा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्व हि व्यापक तू श्रुती सारा त्रिकुमारा बाबा येवा। पायी पायी येणार मी
येणार तुझ्या भेटीला, पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला, भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला, भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. पायी पायी येणार तुझ्या भेटीला, पायी पायी येणार तुझ्या भेटीला. शिट्टी वाजली भक्त उठा, भक्त उठा. चला आता बिगी बिगी दिसू लागल्या वाटा, भक्ती भावाचा सुरू झाला हा प्रवास, स्मरूया साई साई घेताना हरेक श्वास. पायी पायी येणार तुझ्या भेटीला, पायी पायी येणार तुझ्या भेटीला. तापलाय माथा, थांबू थोडं निवाऱ्याला पालखी वाल्या दादा, मध्यान आरती करून जीवाला मिळे आराम, चल खाऊ भंडारा बाबांचा आहे प्रसाद. पायी पायी येणार पायी पायी येणार तुझ्या भेटीला. सायंकाळी चालताना, साई जणू भेटे मला सांज आरती करताना, वाटते संपू नये दिवस, कधी न संपणारा घडावा प्रवास. पायी पायी येणार तुझ्या भेटीला, पायी पायी येणार तुझ्या भेटीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला, भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला, भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. पायी पायी येणार तुझ्या भेटीला, पायी पायी येणार तुझ्या भेटीला.
साईनाथ महाराज की पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला. साई भजनच्या पालखीला पाहण्या जनसागर जमला, देवी बाराच्या शुभ मुहूर्ताला साईराम निघाले हो शिर्डीला. भांडुपच्या गाव देवीला वंदून निघाले पदयात्रेला, भांडुपच्या गाव देवीला वंदून निघाले पदयात्रेला. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला. घेऊन प्रति शिर्डीची वाट चालतो भिवंडीची, पडगा असेल का वाट गावाची, वेडी वाकुडी वाट खरडीची. चढू कसारा घाटाला घाट देवीच्या दर्शनाला, चढू कसारा घाटाला घाट देवीच्या दर्शनाला. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला. इगतपुरी गोटी बाजार, गोटी घाटाची वाट खडतर, उमर कोण गाव कवडदार, पांडुर्लीच्या पुढे सिन्नर. मुसवावी पोहे गावाला पालखी आली बघा शिर्डीला, मुसवावी पोहे गावाला पालखी आली बघा शिर्डीला. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला. वाट शिर्डीची ती द्वाड पायात न होती पार, मनी साई भेटीची ओढ मग पडतो त्याचा विसर. भक्त साई नामी रंगला, भक्त साई जातो झाला, भक्त साई नामी रंगला, भक्त साई जातो झाला. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला. भेटीसाठी देह शिजवून साई दर्शनाची आसमनी, 7 दिवस पायी चालूनी भक्त विसावतो साई चरणी. आबुबुवा दत्त झाला साईनाथाच्या भजनाला, आबुबुवा लीन झाला साईनाथाच्या चरणाला. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला,
भेटीला पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आपली खिराडी कंपाऊंडच्या साई मंदिरापासून जी पालखी निघाली आहे ती आता पूर्ण मंगतराम LBS मार्ग वगैरे फिरून आता स्टेशनवरनं आता शिवाजी तलावाकडे येते आहे. आणि सो बघा आता इथे पण सर्व भाविक भक्त आपल्या पालखीचे कसे मनपूर्वक स्वागत करत आहेत आणि त्याचसोबत सर्व जागोजागी आपल्या भाविकांसाठी नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे. आणि ते बघूनच आपल्या साई भजन मंडळाला खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. भाविक इतका छान प्रतिसाद देतात आपल्या मंडळाला. आणि बघा पालखीचं स्वागत कसं होते, आपलं पूर्ण भांडूप आज साईमय झालेलं वाटते. आज साई साई ही माती जणू बोलू लागले, साई साई ही माती जणू बोलू लागले. साई भजनचे आले पालखी भांडुपवाले. जणू बोलू लागले, साई साई ही माती जणू बोलू लागली. साई भजनचे आले पालखी भांडुपवाले, साई भजनचे आले पालखी भांडुपवाले. साई संगेती सोबतीला चालू लागली. आणि ह्या ठिकाणी आपल्या सर्वांचाच फेवरेट असा गाजरचा हलवा बघायला मिळतो आपल्याला नाश्ता करण्यासाठी. आणि बऱ्याच ठिकाणी पोहे, शिरा, उपमा, साबुदाण्याची खिचडी आणि आता इथे आपल्याला गाजरचा हलवा सुद्धा दिसतोय बघा. या डोळ्यांनी साईला त्या पायाचं, या डोळ्यांनी साईला त्या
मला पालखीला साई भजनच्या जायाचं, मला पालखीला साई भजनच्या जायाचं, मला पालखीला साई भजनच्या जायाचं, मला पालखीला साई भजनच्या जायाचं. डिसेंबरला साई भजनची वारी जाते चालत हो साईच्या दरबारी, रथासहित आहे निशाण आपदागिरी, सोहळ्याची आशान आहे भारी, प्रवास स्वर्गाचा स्वर्ग सुख मला पालखीत घ्यायचं, स्वर्ग सुख मला पालखीत घ्यायचं, मला पालखीला साई भजनच्या जायचं. तर फायनली मित्रांनो पालखी आता आपली बडवायची ते पोचली आणि आता इथून पुढे ठाण्याला प्रस्थान होईल वर्तकनगर येथे आणि तिथे सर्व भाविकांना आपल्या महाप्रसाद देखील आयोजित केला जातो साई भजन मंडळाकडून. तर चला मग आता भेटूया तिथे. हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. अनफॉर्च्युनेटली मला एका कामामुळे बाहेर जावं लागतंय, सो मी आता स्टेशनला चाललोय. आणि बघा हा ब्लॉग तुम्ही इथेपर्यंत बघितला असेल आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपण यावर्षी शिर्डीला पण जाणार आहे तर ते पण ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत सिरीजमध्ये पुढे. सो ठाण्यापर्यंत यावर्षी नाही गेलो पण पुढच्या वर्षी नक्की जाईल. ठीक आहे, सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, सी यू.